मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेविषयी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जीके मराठी या यूट्यूब चॅनलवर। लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचा जो काही हप्ता आहे त्याचं वितरण आता जवळपास संपलेलं आहे। कालपर्यंत वितरण चालले। कालसुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणींना दुपारपर्यंत पैसे आलेले होते, परंतु आज कुठल्याही प्रकारचं वितरण झालेलं नाही। माझ्या मते ज्या बहिणी पात्र आहेत आणि ज्यांना मार्च एप्रिलचा हप्ता आलेला आहे त्या सगळ्या लाडक्या बहिणींना कालपर्यंत प्रत्येकच जिल्ह्यात वाटप झालेलं आहे आणि कालपर्यंत सगळ्याच बहिणींच्या खात्यात पैसे आलेले आहे। कुणीही असं आता उरलेलं नाही की पात्र आहेत आणि त्यांना पैसे मिळालेले नाही। तर हा पॉईंट आपला इथे क्लिअर झालेला आहे। परंतु काही बहिणींचं असं म्हणणं आहे आम्हाला मार्च एप्रिलचा हप्ता मिळाला नाही, आता मे महिन्याचा सुद्धा मिळालेला नाही, तर आम्ही अपात्र झालो आहोत का आणि पुढे आम्हाला हप्ता मिळणार की नाही, तर याच प्रश्नाचं उत्तर देणार आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला मार्च एप्रिलचा हप्ता आला नसेल आणि मेचा सुद्धा हप्ता आला नसेल तर नक्कीच तुमचा फॉर्म पडताळणीनंतर अपात्र केला जाऊ शकतो आणि इथून पुढे तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यतासुद्धा खूप कमी आहे। त्याचप्रमाणे KYCच्या संदर्भात शासनाने काहीतरी निर्णय घ्यायला हवा, कारण खूप लाडक्या बहिणींना KYC न केल्यामुळे त्यांचा हप्ता बाकी आहे आणि फक्त KYC न केल्यामुळे बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे। परंतु ह्या बहिणी पात्र आहेत, गोरगरीब बहिणी आहेत, खेड्या गावातील बहिणी आहेत, त्यांना माहीत नव्हतं की KYC ही बँकेची करायची की लाडक्या बहिणीची। काही बहिणींपर्यंत ही अपडेट व्यवस्थित पोहोचलेली नव्हती, काही बहिणींचं वेगवेगळं कारण होतं, त्यामुळे त्यांनी एकदाही KYC केलेली नाही आणि त्यामुळे गेल्या 6 महिन्यापासून त्यांचा लाभ बंद झालेला आहे। तर अशा बहिणींची व्यवस्थित चौकशी होऊन त्यांना एकदा KYCची संधी देण्यात यावी। KYC केल्यानंतर जर त्या पात्र नसतील तर नंतर त्यांना लाभ नाही दिला तरी चालेल, परंतु KYCची संधी एकदा त्यांना द्यायला हवी। शासनाला कडकडीची विनंती आहे। त्याचप्रमाणे नवीन फॉर्म भरण्यासाठी संधी देण्यात यावी, कारण काही लाडक्या बहिणी आता नुकत्याच 21 वर्ष पूर्ण झालेले आहेत। अशा लाडक्या बहिणींना नवीन फॉर्म भरण्याची संधी मिळायला हवी, कारण लाडकी बहीण योजना 2 वर्षापासून सुरू आहे आणि अगदी व्यवस्थितरित्या सुरू आहे। तर आता नवीन ज्या बहिणींचे 1 वर्ष पूर्ण झालेले असतील त्यांना एक संधी मिळायला हवी आणि नवीन फॉर्म भरण्यासाठी सुद्धा पोर्टल सुरू व्हायला हवं, कारण कुठलीही योजना असली तरी त्याचे फॉर्म भरणं सुरूच असतात। जसं श्रावणबाळ योजना, त्याचप्रमाणे निराधार योजना, हे वर्षहीभर यांचे फॉर्म भरणं सुरू असतात, केव्हाही फॉर्म भरता येतो। त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे सुद्धा असंच व्हायला हवं, पोर्टल सुरू असायला हवं आणि 21 वर्ष जर ज्या बहिणीचे पूर्ण झाले, त्या पात्र असतील, नियम अटीमध्ये बसत असतील तर त्यांना फॉर्म भरता येईल। त्यासाठी पोर्टल हे निरंतर सुरूच असायला हवं। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय वाटते? तुमचं जर 21 वर्ष पूर्ण झालं असेल, तुम्ही नियम अटीमध्ये बसत असाल आणि तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर खाली जास्तीत जास्त कमेंट करून कळवा, कारण शासनाला आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पोहोचवायची आहे की काही फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी सुद्धा पोर्टल सुरू असायला हवं आणि KYCसाठी सुद्धा एक संधी मिळायला हवी, कारण काही गोरगरीब बहिणीच आहेत त्यांचीच KYC झालेली नाही आणि खरं तर ह्या पात्र बहिणी आहेत, त्यामध्ये परित्यक्त्या, एकल महिलासुद्धा आलेल्या आहेत। तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे ताई आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर यांना विनंती करत आहोत की लवकरात लवकर ह्या 2 मागण्या लाडक्या बहिणींच्या पूर्ण व्हायला हव्या। एक म्हणजे KYCला परत एकदा नवीन संधी आणि नवीन फॉर्म भरण्यासाठी सुद्धा एक संधी मिळायला हवी। तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही बातमी समजली असेल अशी आशा करते। त्याचप्रमाणे अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे खात्रीशीर बातम्या तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील। व्हिडिओला एक लाईक करत चला। त्याचप्रमाणे काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर खाली कमेंट करून नक्की कळवा। तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू, तोपर्यंत धन्यवाद।